राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. भोंदू बाबा अशोक खरात या खरातने महाराष्ट्रातल्या जनतेला इराण अमेरिकेच्या युद्धाच्या दुष्परिणामापासून काही काळ का होईना थोडं दूर केलं. या खरातामुळे कुणाकुणाची बदनामी होते याचा विचार आपण करायला पाहिजे. जे काही खरातांचे तथाकथित व्हिडिओ आता समाज माध्यमावर फिरतायत याची शास्त्रोक्त पद्धतीने पडताळणी व्हायला पाहिजे की खरेच आहेत का हे तयार केले. कारण आजकाल काहीतरी AI तंत्रज्ञान निघालं आणि त्या AI तंत्रज्ञानाच्या ह्यानं तर तुम्ही काही तयार करू शकता. म्हणजे मला ते एकानं दाखवलं की असुद्दीन ओवैसी हनुमान चालीसा म्हणताना, आणि ते हनुमान चालीसा म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावरचे सगळे हावभाव म्हणजे खरंच असं वाटत होतं की हे अगदी पोटातून सगळं त्यांचं हनुमान चालीसा. तर म्हणजे असे होऊ शकतं. मी असं म्हणत नाही. या भोंदू बाबांनी कित्येक स्त्रियांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, प्रचंड माया कमवली. पण जसं तो पुण्यातला कुणीतरी एक बिल्डर डेव्हलपर, जासूस त्याचं नाव. अरे मूर्ख माणसा, तुझं आडनाव जासूस आहे, किमान थोडं ते आडनावाप्रमाणे वागायचं तरी. हा अशोक खरात कसा आहे? कोट्यवधी रुपये त्याला देऊन बसला, त्याला परदेशी वारी करून बसला. आमचे सोमनाथप्पा साखरे बिचारे प्रामाणिकपणे देवाची पूजा करणारा माणूस, वैयक्तिक माझ्याही परिचयातले आहेत. ते ज्या वेळेसही स्वर्गीय मुंडेंच्या घरी दिल्लीला उतरायचे ते सकाळी 4 वाजल्यापासून पूजा करायचे. अरे अशा माणसाला तू धोका दिलास आणि बरोबर अशोक खरातने तुला गाठला. याहीपेक्षा मला हा वेगळा विषय एक मांडायचा आहे की हे जे अशोक खरातचे तथाकथित व्हिडिओ समाज माध्यमात फिरतायत, अरे हिंदूनो आपली बदनामी करते ते मुसलमान लोक की हिंदू धर्मात असे भोंदू लोक आहेत. या अशोक खरातमुळे हिंदू धर्माची बदनामी व्हायली. ह्यांचं हालाला बिलाला सगळं मागं पडलं. ह्यांचे मुल्ला मौलवी मदरशामध्ये काय काय अत्याचार करते ते सगळं मागं पडलं. हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याचं दुष्ट काम हे कट्टर मुस्लिम लोक करतायत. आणि त्याही पेक्षा दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्यांना आता कुठले राजकीय भविष्य राहिलं नाही, अशा काही महिला, मग त्या स्वतंत्र असतील, त्या उभाटात असतील, त्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत असतील, काही शरद पवारच्या राष्ट्रवादीत असतील, हे मिळून एक बदनामी चालू आहे. मिळून मला सांगा, तृप्ती देसाईताई तुमच्याकडे जर वर्षापूर्वी हे पेन ड्राईव्ह आले तर तुम्ही का गप्प बसलात? तुम्ही कुणाची बदनामी करतायत? मी रुपाली चाकणकरची बाजू घेत नाही. त्याचं चुकल्या असतील तर चुकल्याच असतील. पण मला सांगा, एका वैयक्तिक श्रद्धेपोटी त्या वागल्या, तुम्ही का गप्प बसलात? तुम्ही त्यावेळेस का नाही सांगितलं? रुपालीताई ठोंबरे खूप चांगल्या आक्रमक महिला नेत्या आहेत, त्यांना संधी मिळाली नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे. पण आज तुम्ही काय बोलताय? आपल्याच पक्षाच्या एका प्रदेशाध्यक्षाविरुद्ध, एका महिला आयोगाच्या अध्यक्षाविषयी तुम्ही हे बोलताय, जाहीर बोलताय. मग ही कुठली पक्ष शिस्त आली? आणि सुषमाताई, अहो आता तुमचं राहिलंय का राजकीय भवितव्य? नाही राहिलं तुमचं. मग तुम्ही असा खटाटोप उपद्व्याप का करताय? का तुम्ही नीलमताईला बदनाम करताय? नीलमताई गोरेंना मी आज नाही, त्या युक्राईनच्या प्रचारक म्हणून उदगीरला आल्या होत्या त्यावेळेसपासून त्यांना ओळखतोय. तो समाजादी वारसा आहे त्यांच्याकडं. त्या अशा ढोंगी बुवाबाजीच्या नादी लागणार नाहीयेत. अहो, मृणालताई गोरे नंतर एक व्हॅक्यूम तयार झालता होता महिला नेत्यांचा. काही का होईना अशा काळात नीलमताई पुढे आल्या. जागोजागी त्या ज्यावेळेस महिलावर अत्याचार होत्या त्या तिथं जायच्या
म्हणजे त्यांची गती एवढी होती की नुसतं त्यांना कळालं तर दुसऱ्या क्षणी ते निघायचे आणि त्या ठिकाणी जाऊन पोहोचवायचे, त्या महिलांना आधार द्यायचा, त्याच्या विरुद्ध लढा द्यायच्या. सुषमा कास तुम्ही त्या नीलमताई गोऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलंय? कशामुळं? तुम्हाला राजकीय भवितव्य नाही म्हणून एखाद्याच्या राजकीय भवितव्यावर अशा प्रकारे शिंतोडे उडवताय? काय चाललंय? भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील जात, अरे इतका साधा सरळ माणूस, तुम्ही त्याला याच्यात ओढलं? माझे नेते एकनाथजी शिंदे हे आनंद दिघेचे शिष्य. आनंद दिघे स्वतः देव धर्मावर विश्वास ठेवणारे, पूजा अर्चा करणारे, रोज नित्य पूजा अर्चा करायची. हे चूक आहे का? कुणीतरी शिंदेजींना सांगितलं की चला बाबा त्या महादेवाच्या देवळात चला, तर ते गेले विचार, पण त्यांच्याकडून त्यांना बदनाम करणं चालू आहे. म्हणजे या अशोक खरातच्या प्रकरणाचा छडा लावायचा, त्या पीडित महिलांना न्याय मिळवून द्यायचा, ते राहिलं बाजूलाच, आणि प्रत्येकजण आपापले हिशोब चुकते करतो. आणि या पडद्या आडून शरद पवारची राष्ट्रवादी फार सक्रिय आहे. अहो जयंत पाटील सुद्धा त्या अशोक खरातकडे गेले, तर त्याच्याविषयी कोणी बोलत नाही. मला खुद्द सांगा, शरद पवारनी स्वतःचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा करून घेतला ना. अहो आजही बारामतीमध्ये पहिल्यांदा यांना तो दुर्धर आजार झाला, देवाने असा आजार कुणाला देऊ नये, मोठ्या पवार साहेबाला झाला, मोठ्या हिमतीनं त्याच्यातून ते बाहेर आले. त्यावेळेस त्यांनी कोणत्या देवळाचे जीर्णोद्धार केले, काय काय केले, लोक चवीनं सांगतात. अहो शेवटी काही जरी झालं तरी माणसाला कुठं काही नाही मार्ग सापडला की त्याला धार्मिक व्हावंच लागतं, त्याला देवावर विश्वास ठेवावाच लागतो. देव पाहू न पाहू, देव एक फार मोठी जादू आहे. ती माणसाला त्याच्या दुःखापासून, यातनेपासून काही काळ का होईना दूर घेऊन जाते. पण या खराच्या आडून या लोकांनी आपापले हिशोब चुकते करायचं सुरू केलंय. मग मला सांगा, साधा फोटो आमच्या शिंदे साहेबांचा त्या महादेवाच्या देवळात हात जोडून उभा होता, तर सुषमा अक्का तुम्ही एवढा गजब केला, अजून तर तुम्ही आम्हाला नीलमताईचा फोटो नाही दाखवला कोणत्या 5 स्टार हॉटेलमध्ये त्या खरात बाबाला भेटल्या. हा अहो पण त्या दिशा साल्यांमध्ये तुमचा तरुण नेता होता ना, त्याचं नाव होतं ना, त्याच्यावर काही बोला ना. मग का बदनाम करताय तुम्ही आमच्या नीलमताईला? का बदनाम करताय तुम्ही आमच्या एकनाथ शिंदेला? का बदनाम करताय तुम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना? का बदनाम करताय तुम्ही भाजपच्या नेत्यांना? तुमच्या हातात आता काही राहिलं नाही. तुमचं राजकीय भवितव्य हे अंधकारमय झालंय. अहो खुद्द तुमचेच नातेवाईक अल्पवयीन स्त्रियांचं लैंगिक शोषण करताना सापडले बीडमध्ये, ते राहिलं कुणीकडंच. आणि तुम्ही नीलमताईला बदनाम करायला निघालेत. नीलमताई या महाराष्ट्राच्या ताई आहेत. तुमच्यासारख्यानी बदनामी केली म्हणून त्यांची बदनामी होणार नाही. अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. एक थोर समाजवादी विचारसरणीची परंपरा त्यांच्या सोबत आहे. म्हणून सुषमा अक्का, ही बदनामी थांबवा, याच्यातून तुमच्या हाताला काही लागणार नाही. बाकी तृप्ती देसाईनी, रुपाली ठोंबरे, ते त्यांच्या नशिबाने ते भोगतेच आहेत. एवढी धडपड करून त्यांना जे मिळायचे ते कधी मिळालंच नाही. विनाकारण कुणाची बदनामी केल्यापेक्षा खरात प्रकरणाचा खरा छडा लावा, पीडित महिलांना आधार द्या, आणि या खरात प्रकरणाच्या आडून हे कट्टरपंथीय मुस्लिम लोक आपल्या हिंदू धर्माची बदनामी करतायत, ती थांबवली पाहिजे. ते आपलं आद्य कर्तव्य असलं पाहिजे. एवढंच मला म्हणायचं आहे. धन्यवाद.